भारत देशामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप जी आहे याबद्दल तुमचं मत काय, असा त्याने प्रश्न विचारला संकोच न बाळगता. म्हणजे आजची पिढी जी आहे ती किती पुढे गेलेली आहे हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. तर लक्षात घ्या, तिने प्रश्न विचारला म्हणून मला बिलकुल राग आला नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक सनातनमध्ये 16 संस्कार सांगितले जातात. त्यातला एक विवाह एक संस्कार आहे. आणि विवाह हा संस्कार यासाठी आहे की ऋणानुबंध जे आहेत ते ऋणानुबंध घट्ट करण्यासाठी हा संस्कार आहे. देव ब्राह्मणांच्या अग्नीच्या साक्षीनं आपल्याकडे लग्न लावलं जातं आणि अनेक जण त्याला साक्षीदार असतात. लिव्हिंग रिलेशनशिप जी आहे त्याच्यामध्ये कोणी साक्षीदार नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त तो युवक आणि ती युवती किंवा ती स्त्री आणि तो पुरुष असे एकत्र येतात आणि मनात वाटेल तितके दिवस ते राहतात. दोघं एकमेकांना ॲडजस्ट करत राहत असतात. ज्या दिवशी त्यांना वाटतं की आपल्याला आता राहायचं नाही आहे त्या दिवशी ते सोडून जातात एकमेकांना. ही पद्धत जी आहे ती पाश्चिमात्य देशामध्ये आहे. म्हणजे जशी प्राण्यांमध्ये त्यांना ज्या वेळेला संभोग करायचा असतो त्यावेळे तो नर त्या मादीजवळ लाडीगोडी लावायला येतो आणि तिच्याशी संबंध करतो आणि निघून जातो पुढे. तिचं काय झालं हे बघत नाही. त्याच्यापासून झालेली पिल्लं वगैरे जी असतील त्यांची दायित्व तो घेत नाही कधी आणि तो निघून जातो. तशा प्रकारचं पशुमय जीवन सध्या फॅशनच्या नावाखाली आपल्या देशामध्ये सुद्धा येत चाललेलं आहे. आपले सनातनी जे विचार आहेत हे अतिशय उत्कृष्ट विचार आहेत, परंतु संपूर्ण विश्वामध्ये वैदिक सनातनी विचार जे आहेत ते गाडून टाकायचे, संपवून टाकायचे आहेत. आणि ही जी कुटुंब व्यवस्था आहे ती मोडीत काढायची आहे. आणि त्यासाठी छुप्या पद्धतीनं वेगळ्या माध्यमांच्या सहकार्यानं हे काम अगदी राजरोसपणे आता सुरू झालेले मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी